थोडीशी विनंती करेन, आपण मैदानाच्या बाहेर जाऊया प्लीज. बरोबर पॉईंट क्षेत्राच्या सीमारेषेवर जे आमचे खेळाडू बसलेले आहेत, रिक्वेस्ट आहे आपल्याला खुर्च्या सुद्धा मागे घ्या. दरम्यान आपण खेळायला सुरुवात करीत आहोत. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालचा दिवस सरस्वती खालिंग संघानं गाजीवला आणि आज मात्र कोणता संघ हा अंतिम 4 मध्ये पोहोचेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. दरम्यान प्लीज खेळ सुरू करूया. बरोबर वेळ आता आपण काउंट करणार आहोत. त्या ठिकाणी मला वाटतं एस-टी आहे, हार्ड आहे खूप भाग, त्यामुळे स्टंपला आपण पाहतोय पंचांकडनं सुव्यवस्थितपणे उभे केले जात आहे. आणि मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सन्माननीय स्वप्नील पाटील असतील आणि सन्माननीय माधव ठाकरे यांचे चिरंजीव राज ठाकरे. ये नाव पण बघा, राज आहे. क्रिकेटवरती त्याचं खरंच वर्चस्व आहे. असा हा पंचांच्या भूमिकेमध्ये आपण माधव ठाकरे यांच्या चिरंजीवांना पाहतोय. दरम्यान खेळाला सुरुवात होईल. यावर्षी खूप सुरेख सुंदर रीतीनं देवराजनं प्रभावी कामगिरी केलेली आहे. कारण जेव्हा आई एकविरा झुपडा येथील स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना पाहिलं, त्रिशूल ठाकरे जो चौकाराचा बादशाह समजला जातोय PTC मधील, त्याच्याच गोलंदाजीवर 6 चेंडू 6 चौकार आम्हाला पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर कुठेतरी वाटत होते का मैदानी फटके खेळण्यामध्ये माहीर आहे, पण देवराजनं मी मोठे फटके सुद्धा तेवढ्याच लिहिल्या मारू शकतो हे सरस्वती खालिंग येथील स्पर्धेत दाखवून दिलं. त्याचप्रमाणे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दाखवून दिलं आणि आता आपण पाहिलं तर काल परवा संपलेल्या जयगणेश चषकात सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. तर पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज मयूर. निश्चितच उजव्या यष्टीच्या थोडासा अतिरिक्त बाहेर चेंडू राहिला. चेंडूला चांगली उसळी सुद्धा प्राप्त करून दिलेली होती. मात्र पंचांचा इशारा येईल स्वेर चेंडू. स्वेर म्हणजे अवांतर धावेनं खातं खुललं जातंय एकविरा भादाणे संघाचं. 4 षटकांचा डाव आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं. क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक क्षेत्ररक्षक पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू. पंचांचा इशारा वाईट. सलग दुसऱ्या चेंडू आहे जो स्क्वेअर चेंडूची हाताळणी गोलंदाज करतोय. आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जे पंच आहेत राज यांच्या बरोबर आपण पाहतोय उजव्या हातावरती एक क्षेत्ररक्षक आहे. आता तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात गेलेला आहे. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक सर्कल रेषेच्या आत मिड विकेटवरती एक मिडॉनला क्षेत्ररक्षक. दरम्यान मोठा प्रहार मिड विकेटला डीपला क्षेत्ररक्षक होता. यस, आणि हा झेल आहे, अभूतपूर्व झेल, अविश्वसनीय झेल. कारण जवळ जवळ मिड विकेट पासून धाव घेत डीपच्या क्षेत्रापर्यंत तो क्षेत्ररक्षक गेलेला आहे. 10 ते 15 पावलं आणि हे एक हात त्यांनी काढला होता. त्या हातामध्ये अचूक चेंडू बसतोय. पहिला झटका बसतोय भादाणे संघाला.
चेंडू आपण पाहतोय गुडलेन स्पॉटच्या थोडासा मागे होता, मात्र चेंडूला उसळी आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि त्याच्यावरती चकित झाला. बाईच्या रूपामध्ये दरम्यान एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. दरम्यान विशाल पाटील सरवलीवरनं आमचे साथी समालोचक यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धावफलकावरती धावा झळकल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात 3 धावा, पहिलं षटक. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच एक वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे डीपला क्षेत्ररक्षक होता त्याकडे चेंडू जातो आहे. चेंडू अडवेपर्यंत 1 धाव होईल. 4 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. काल वाड्यावरनं आलेले आमचे समालोचक होते, योगी पाटील होते आणि निश्चितच खूप सुरेख सुंदर अशा पद्धतीने माधव ठाकरेंनी पहिला दिवस गाजवला. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता लॉंग लेगच्या क्षेत्रात किंवा फाईन लेगच्या वरनं, परंतु बॅट आणि चेंडू यांचा नीटचा संपर्क झाला नाही. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं खूप सुरेख रीतीने चेंडू अडवला. केवळ 1 धाव मिळेल. 1 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 1 गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. दरम्यान पहिलं षटक. मयूरची गोलंदाजी अतिशय धारदार आज पाहायला मिळते. सकाळचं सत्र आहे. दरम्यान पुढचा चेंडू. निश्चित देखणा फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. आजच्या दिवसातला पहिला चौकार. चार षटकांचा डाव आहे त्यामुळे एकच षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि इथून जर का एखादा चेंडू कोणत्याही क्षणी म्हणजे तिसऱ्या षटकात चौथ्या षटकात जरी तो चेंडू हरवला तर नवीन चेंडूने तुम्हाला खेळायचं आहे. म्हणजे कुठल्याही षटकामध्ये कुठल्याही चेंडूची ही आपल्याला अट नाहीये. चेंडू हरवला आणि तारेला लागून जर का झेल टिपला तर आउट. तारेला लागून जर मैदानाच्या बाहेर चेंडू गेला तर षटकार आहे. त्यामुळे तारेची ती जी काही थोडीशी तांत्रिक अडचण आहे त्याचं पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी आम्ही माहिती दिलेली आहे. मला वाटतं काल सुद्धा ही स्पर्धा चालू असताना हे नियम यूट्यूबच्या माध्यमातून तमाम खेळणाऱ्या संघांपर्यंत पोहोचलेले आहेत. दुसरं षटक. कृतिक गोलंदाजी करेल. स्वप्नील सामोरा जातोय. स्विच हिटचा प्रयत्न. यास चेंडू जातोय डीपला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. आपण पाहतोय कव्हर पासून क्षेत्ररक्षक धावत धावत येतोय आणि 2 धावांचं संरक्षण करतोय. 11 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळून देणारा हा फटका. 1 गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण संपन्न करीत आहोत. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक कासनाडे 2025. कालचा दिवस सरस्वती खालिंग विवेक शेलारनं गाजवला. दरम्यान ऋतिकचा पुढचा चेंडू. आता मात्र आपण पाहतोय उजवीकडे शफल झाला होता मात्र हा चेंडू आहे तो वाईडिश लॉंगांच्या क्षेत्राकडे टोलावला गेला. एकेरी धाव मिळेल. 1 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतात. 1 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. या स्पर्धेमध्ये अतिशय मौलिक अशा पद्धतीनं अनेक हात लागलेले आहेत. खारीचा वाटा तर सगळ्यांनी उचललेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन लँड क्षेत्राकडे चेंडू लँडिंग होतोय आणि आखो आखो का इशारा. चित्त्याची चपळाई, हरणाचा वेग यांचा मेळ साधत या दोन धावेच्या जोरावर थँक्यू डीजे. लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह प्रक्षेपण पाहतो आहोत. सन्मान चिन्ह आहे ते श्री भगवान भोईर साहेब, भगवती एंटरप्राइजेस कासणे. काल जो संघ आहे जो अंतिम 4 मध्ये पोहोचला, भगवती एंटरप्राइजेस खालिंग संघ. दरम्यान पंचांसाठी आम्हाला साय नारायण पाटील, जयवंत परटोळे सर, काशीनाथ गगे आणि जयराम हालके यांचं मोलाचं योगदान आहे. समालोचन कक्षामध्ये संतोष तुकाराम हालके यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे. विशेष सहकार्य आम्हाला प्रभाकर भोईर, दिनेश गोंधळी, गणेश टोले, अतुल भोईर यांचं लाभलेलं आहे. खेळ सुरू करा प्लीज. चेंडू नवा लगेच आपण मैदानात द्यायचा आहे. पेअर ऑफ डे चषक शरद हालके आणि राहुल हलके यांचं मोलाचं योगदान आहे. थंड या ठिकाणी पाणी आहे आणि स्वप्नील हलके, वैभव हलके, श्री स्वामी समर्थ वॉटर सप्लायज कासणे यांच्या सौजन्याने आम्हाला लाभलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीजचं जे चषक आहे ते कोंडुराम गगे, हर्ष इलेक्ट्रिक कासणे यांच्या सौजन्याने लाभलं आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे जी शरद गगे, उपसरपंच कासणे यांच्याकडनं लाभलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण या ठिकाणी जे पारितोषिक सुरेश दाहू भोईर यांच्या स्मरणार्थ सचिन भोईर यांच्याकडून लाभलेले आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी शरद गुरुनाथ भोईर, अयोग एंटरप्राइजेस यांच्याकडून आम्हाला लाभलेलं आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं सुद्धा इथं कौतुक केलं जाईल. अमित गगे यांच्याकडनं हे सन्मान लाभलेला आहे. प्रथम पारितोषिक आहे ते नारायण जाधव, MD नारायण ग्रुप यांच्याकडून आम्हाला लाभलंय. द्वितीय पारितोषिक प्रमोद गजानन ठाकरे, उद्योगपती, योगेश प्रमोद ठाकरे, तुलजाई एंटरप्राइजेस यांच्या सौजन्य लाभलंय. दरम्यान दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होईल. नवीन फलंदाज येतोय राजा. तृतीय पारितोषिक कैलासवासी रामदास बाबू दळवी व कैलासवासी लक्ष्मण बाळू दळवी यांच्या स्मरणार्थ हरिचंद्र रामदास दळवी यांच्याकडनं, मोनिश लक्ष्मण दळवी यांच्याकडनं. चतुर्थ पारितोषिक आहे कैलासवासी अनुसया कृष्णकांत दळवी यांच्या स्मरणार्थ सुधीर कृष्णकांत दळवी यांच्याकडून. प्लीज खेळ सुरू करूया. दुसरं षटक आहे. गोलंदाज ऋतिक राजा सामोरा जातोय. दरम्यान मोठा फटका, मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार. आजच्या दिवसातला पहिला षटकार. या षटकात 12 धावा. दोन्हीही ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजाने एक एक बळी मिळवलेला आहे आणि त्याच जोर आपण पाहतोय 2 फलंदाज हे बाद झालेले आहेत.
चला खेळ सुरू करा. याच्यानंतर जो पुढचा सामना आहे तो जय हनुमान वाहुली आणि अल्पदा पडघे या दोन संघांच्या दरम्यान खेळवला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहणार आहात. हा सामना अतिशय रोमहर्षक असेल कारण यावर्षी अल्पदा पडघे हा पूर्णपणे सूर्ग बसलेला संघ आहे आणि जे हनुमान वाहुलीबद्दल नो डाऊट जरी त्यांनी एखादीही स्पर्धा जिंकली नसली तरी सुद्धा हा संघ पहिल्या 5 संघांमध्ये कधीही आपला दावा ठोकू शकतो. एक मजबूत संघ आहे. विशेष करून त्यांची गोलंदाजी धारदार आहे आणि त्या धारदार गोलंदाजीला मात्र त्यांना सिद्ध करायची वेळ आलेली आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज विराज आणि विराजच्या माऱ्याला सामोरा जातोय तो राजा. राजा फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हे आव्हान स्वीकारलं गेलं. एक उत्तुंग फटका पाहायला मिळतोय आणि राजाच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार. अमर स्पोर्ट कासाणे संघाचे एक स्वतः खेळाडू आहेत माझे गुणलेखक साथी मयूर दळवी. एक खूपच जबरदस्त असा कामगिरी. खरं म्हणजे मयूर दळवी हे नाव आतापर्यंत ज्या पद्धतीनं अनेक क्रिकेटपटू आपण पाहतोय त्यांच्यामध्ये जोडलं जायला हवं होतं कारण मयूरमध्ये ती क्षमता आहे आणि आता मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहतोय. तर वेलकम आणि स्वागत आहे. आणि टेक्निशियन म्हणून आपण पाहतोय माझे प्रिन्स मूवीचे सहकारी संजय गुळवी आम्हाला जोडले गेले. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित आणखी एक सुरेख फटका काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जाईल सीमा रेषा पार. सलग दुसरा षटकार. तू विराज आहेस तर मी राजा आहे असंच राजा सांगतो विराजला. सलग 2 षटकार मारलेले आहेत. छोट्या चणीचा हा गोलंदाज आहे. मला वाटतं आता कुठेतरी दबावात आलेला असेल पण ज्या पद्धतीनं राजा खेळतोय लाजबाब आणि त्या जोरावरती 33 धाव फलकावरती झळकल्या गेल्यात. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 उत्तुंग षटकार. हे राजा. दरम्यान तिसरा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटच्या वाईड क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकारांची हॅट्रिक पूर्ण. डीजे या ठिकाणी 3 सलग षटकार मारले गेले आहेत. 39 धावफलकावरती झळकल्या गेलेल्या. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय राजाने तो बजा दिया बाजा. दर्शनीय फलंदाजी. आल्या आल्या आपण ज्या पद्धतीने त्याने स्टार्ट करून दिला तो सुद्धा अतिशय वाखणण्याजोगा होता. चेंडू ज्या पद्धतीनं टाकले गेलेले आहेत कुठेतरी फलंदाजाला बोनस दिला गेलाय. थोडासा पुन्हा चाकू टप्प्याचा चेंडू मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत गेलेला आहे आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता चुकी करणार नाही. या ठिकाणी अचूक झेल टिपला जातोय आणि तिसरा झटका एकविरा पादाणे संघाला.
गेले 3 चेंडू सलग 3 षटकार. चौथ्या चेंडूवरती विराज कमबॅक करतोय. कुठेतरी मिस टाईम फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चुकी घडली नाही. झेल टिपला गेला. तिसरा झटका दिला गेला. 39 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा डाव आहे. एका बाजूला आपण पाहतोय मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऐकवीरा भादाणे. जयगणेश चषकात सुद्धा यांनी दमदार कामगिरी केली. आई एकविरा झुपाडा येथील उपविजेता हा संघ आहे. यावर्षी 2 चषक त्यांच्याकडे आलेले आहेत, पण त्याच्याही पेक्षा आणखी अपेक्षा त्यांची असेल. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर आहे. चेंडू स्वप्नील आहे, भूषण आहे. स्वप्नील आणि भूषण दोघे बंधू आहेत. निश्चितपणे एक धाव मिळते. 40 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. दरम्यान पुढचा चेंडू विराजचा. दरम्यान फुल्लर लेन चेंडू होता. फुल टॉस चेंडू होता. सर्कल रेषेच्या आतल्या बाजूला स्क्वेअर लेगच्या पंचांच्या आपण पाहतोय उजव्या हातावरती क्षेत्ररक्षक जाणीवपूर्वक ठेवला होता. आपण पाहिलं तर हा क्षेत्ररक्षक या चेंडू अचूक रीतीने अडवतो. केवळ एक धाव मिळते. 41 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक मार्गस्थ आहे. जवळजवळ 14च्या सरासरीनं आपल्याला या धावा पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावला जातोय. बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात एका टप्प्याच्या साहाय्यानं मला वाटतं चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. त्यांच्या मोबदल्यात 15च्या सरासरीनं 45 धावा. आजचा दुसरा दिवस, स्पर्धेचा पहिला सामना. एका बाजूला आपण पाहतोय मीनाक्षी स्पोर्ट कांदळी, दुसऱ्या बाजूला आई एकविरा भादाणे. लगेच खेळ सुरू करणार आहोत आपण. त्यानंतर पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे अल्फता ए संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल जयानवन बाहुली. एक रोमहर्षक लढत आपण अनुभवणार आहोत, कारण जयगणेश चषकामध्ये ज्या पद्धतीनं कामगिरी झाली होती, वसीमबाई आपल्या कामगिरीवरती समाधानी जरी नसले तरी मुलं मात्र पूर्णपणे जोशात आहेत. चांगल्या पद्धतीनं त्यांनी खेळ दाखवलेला आहे. चौथं षटक, अंतिम षटक डावातील विशाल गोलंदाजी करेल. सामोरा जाईल तो भूषण. विशाल छोटासा रनअप. हलक्या हाताने जाणीवपूर्वक हा चेंडू खेळला गेला. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या दिशेनं चेंडू येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. 46 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. 55 ते 60 धावा जोडण्याचं उद्दिष्ट निश्चितपणे ठेवलं असेल. तर विशालनं हॅट्रिक घेतली तर महेश दळवी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान अतिशय उत्तुंग फटका. चेंडू हवेत गेला. चेंडूला यास उंची पण लाभली आणि लांबीही लाभली. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. सीमा रेषा पार. षटकार. फलंदाजांनी आपली जबाबदारी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. पुन्हा एकदा कॉलवर टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या जाणीवपूर्वक बाहेर ठेवला होता, कारण शप्पल होत खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. आणि स्वाभाविकपणे आपल्याला एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी राज ठाकरे आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. माधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत
आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून ज्या पद्धतीनं मैदानावरती कामगिरी करतोय. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज विशाल, सामोरं जाईल स्वप्नील. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क पाहायला मिळत नव्हता. क्षेत्ररक्षणात त्या ठिकाणी गलथानपणा आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. अतिशय सुरेख चेंडू हाताळला गेला होता. निश्चितच चेंडू पंचांच्या शर्तोय लेगबाईच्या रूपात 10 मिनिटे 59 डावा. भूषण सामोरं जाईल. चांगल्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू असेल. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र या चेंडूवरती धावाच्या रूपात फलंदाज बाद होतोय. 59 डावा 60 डावाचं लक्ष असेल. ज्या पद्धतीनं धावा जोडल्या गेल्या, वाखडण्याजोगी फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. देवराजच्या डोळ्यावरती शून्याचा चष्मा, मात्र मनोजने चांगली फलंदाजी केली. स्वप्नीलने खूप चांगली फलंदाजी केली. राजाने तो बाजा बजा दिया आणि या ठिकाणी भूषण मात्र 2 धावा काढल्या. आपण जाणार आहोत नाणेफेकीकडे. दोन्हीही कर्णधार विनंती करतोय, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. माझे साथी समालोचक विशाल पाटील यांना मी विनंती करेन, अमित गगे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी आपण करणार आहोत. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण टॉस करणार आहोत. अल्फते पडगा आणि त्यांचा अगेन्स्ट जहनुमान वाहुली अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मी दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असे ही नाणेफेकी करायचे. बघा, कॉइन्सचा एका बाजूला आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक भूषणदादा दळवी आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2025. टॉस आपण करत आहोत आणि कॉल कोणाचा असेल ते सांगा. कॉल वाहुली टीमचा असेल. भूषण दळवी अशी मागणी होती, बट स्वर्गीय महादेव भाऊ दळवी स्मृती चषक आला. म्हणजे टॉस पडगा टीमने जिंकला. दादांना विनंती असेल आपण सारं बनवायचं. टॉस जिंकला सर्वप्रथम निर्णय काय असणार? मॅच 4 ओव्हर फिल्डिंग करणार आहेत. आणि फिल्डिंग घेण्यामागे काही स्पेशल रिझन? आमची बॉलिंग पण टाईट आहे आणि बॅटिंग पण टाईट आहे, यामुळे आम्ही फिल्डिंग चॉईस केले. आणि आतापर्यंतचा सीझन तुमच्या टीमसाठी कसा गेला? खूपच चांगला गेला आहे सीझन. आम्ही एक ट्रॉफी पण मारले आणि आम्ही अपेक्षा करतो आमच्या खेळाडूंची का अजून चांगला खेळे, अजून 1-2 ट्रॉफी आणू. भरपूर चांगलं ओपिनियन तुम्ही देतात. आणि शेवटचा प्रश्न आवर्जून तुम्हाला विचारेन, कारण या परिसरामध्ये तुम्ही भरपूर साऱ्या स्पर्धा खेळतात, बट भूषणजी दळवी असतील, त्यानंतर अमोलदादा दळवी असतील, यांचं हे आयोजन आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल? खूपच छान आयोजन केलं आहे आणि मी हे अपेक्षा करतो दरवर्षी असंच आयोजन करत आहे आणि पुढे पण यापेक्षा चांगलं आयोजन करायचा प्रयत्न करा. सो बेस्ट ऑफ लक टीम अल्फते पडगा. आणि मित्र, जर टॉस तुम्ही जिंकला असतं तर तुमचा निर्णय काय होता? फिल्डिंग केली असती. बट आता पाकले गेलं बॅटिंग करावी लागणार आहे. सो 4 ओव्हर माइंडमध्ये एखादा आकडा की जर या टोटलपर्यंत आम्ही पोहोचतोय तर तो टोटल आम्ही अल्फते पडगा टीमचा काही डिफेंड करू शकतो. एखादा आकडा 50+ आणि बॅटिंग क्रम कशा प्रकारे असणार? कोणावरती जास्त विश्वास या मॅचमध्ये तुम्ही दाखवणार आहेत? आणि एखादा कोणता नवीन खेळाडू या सीझनमध्ये स्कॉरमध्ये? नवीन खेळाडू काय नाही, पण समीरनं शुभमकडून जास्त अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न आज या स्पर्धेचे तुमचं मत? खूप छान आयोजन आहे, खेळायला संधी दिली त्याच्यावर धन्यवाद. सो बेस्ट ऑफ लक टीम वाहुली, बेस्ट ऑफ लक टीम पडगा. टॉस कम्प्लीट आणि बातमी अशी आहे की अल्फते पडगा टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. धन्यवाद विशाल. मात्र मी तुझं कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत करतोय, कारण डावाला आपण दुसरा सुरुवात करणार आहोत. पहिल्या सामन्याचा दुसरा जो डाव आहे म्हणजेच मीनाक्षी स्पोर्ट्स कांद्रीचे फलंदाज त्या ठिकाणी आलेले आहेत आणि
कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे विशाल पाटील मॅन फ्रॉम सरवली. चेक. थँक्यू सो मच गायकवाड सर. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2025 चे भव्य दिव्य पर्व. आजच्या स्पर्धेचा मित्रांनो दिवस दुसरा आणि या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक युवा सेना शाखा प्रमुख कासने भूषणदादा दळवी आणि त्यांचे बंधू अमोलदादा दळवी दादांच्या माध्यमातून आणि तसेच अमर स्पोर्ट्स कासने टीमच्या वतीनं ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पहिला सामनाच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहत आहात. जी लढत आपण आतापर्यंत पहिलं सत्र जे पाकलं मीनाक्षी 11 कांदली आणि त्यांचा अगेन्स्ट एकविरा स्पोर्ट्स भादाने अशी लढत आपण पाकली, जिथे पहिलं सत्र आपण पाकलं रन्स. पहिलाच बॉल स्ट्रेट पार्टने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मिड ऑफ इनफिल्ड मध्ये आणि बॉल गेलाय लॉंग ऑफ पार. पहिला धमाकेदार फटका षटकार. साठ धाव्यांचं लक्ष समोर 60 धाव्यांचं लक्ष असताना बॅटर बॅट चालवणारच आहे आणि त्या अनुषंगाने फुल अँड बॉल टाकणं, बॅटरच्या रडारमध्ये बॉल टाकणं हे कितपत योग्य आहे. कारण मग ॲज अ बॉलर देखील आपल्याला परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो आणि त्याप्रमाणे बॉलिंग करावी लागते. आणि पहिला बॉल अगदी स्लॉटमध्ये टाकला आणि तासावरती हा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला, षटकार येतो. थोडेसे चेंजेस आता इथे आणणं मी म्हणेन गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल आता देखील पानवरती टाकला, पिकअप स्ट्रोक पिक केला आणि डिलिव्हर केला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक सलगचा हा दुसरा धमाका षटकार. बघा उल्लेख मी केला की ॲज बॉलर तुम्हाला ही गोष्ट ठाऊक आहे की 60 धावा आपण डिफेंड करण्यासाठी उतरलोय. रन्स आपल्याकडे आहेत, बट समोरचे बॅटर्स आहेत त्यांचे देखील माइंडसेट फोकस क्लिअर की मोठे फटके खेळायचे आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने मी म्हणेन की फुल लेंथ टाकणं किंवा पॅनवरती टाकणं हे कितपत योग्य. यावेळेस लाईन चेंज केली, गती थोडी कमी केली होती, बोटं फिरवली होती आणि आता हा डॉट बॉल इथे येतो. याच गोष्टीचा जर एक्झॅक्टली मी उल्लेख करत होतो की या परिस्थितीमध्ये तुम्हाला बॅटरच्या रीच पासून किती चेंडू दूर ठेवता येतील आणि असे चेंडू किती टाकता येतील की ज्याच्यावरती बाउंड्री नाही येणार. या गोष्टीकडे ॲज अ बॉलर लक्ष देणं या परिस्थितीमध्ये मी म्हणेन की महत्त्वाचं असेल. डॉट बॉल इथे येतोय कारण बघा फिल्डिंग साईड सध्या सगळीला फिल्डिंग करताना आपण ज्या टीमला पाहतोय वादाने संघ, त्यांच्यासाठी हीच गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांचे बॉलर जितके जास्तीत जास्त डॉट बॉल इथे टाकतील तितके मी म्हणेन एक डॉट बॉल महत्त्वाचा आहे वादाने टीमसाठी. नेक्स्ट बॉल आता बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी होती, हा देखील कमी गतीने टाकलेला चेंडू होता. फायनलीला हलकी अशी मिसफिल्ड झाली, बट एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धाव फलक आता या एका धावेच्या वतीने स्कोर कार्ड आता 13 वरती जाऊन पोहोचला. बट 60 धाव्यांच्या लक्षाचा पाठलाग करत असताना जी सुरुवात हवी होती, जो आगाज करायचा होता तो आगाज इथे झाला. कारण 60 धावा 4 ओव्हर म्हणजे तुम्हाला 15 रन पर ओव्हर बनवायच्यात आणि त्याप्रमाणे जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ या फर्स्ट ओव्हरमध्ये झाला आतापर्यंत आणि 13 धावा बनवल्या गेल्या आहेत. म्हणजे सुरुवात प्रॉपर आहे, पॉझिटिव्ह वे मध्ये ही सुरुवात आहे. नेक्स्ट बॉल आता स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मोठा फटका खेळायचा होता. मिस्टामिंग फाटमोरीत वळत असताना मिड ऑफच्या फिल्डरने ही अप्रतिम कॅच टिपली. जे फिल्डर होते राकेशने पकडली कॅच आणि हा पहिला धक्का इथे लागला टीम कांदलीला.
खऱ्या अर्थाने या क्रीडांगणावरती समालोचन करण्याची एक वेगळीच मजा, कारण या जागेवरती आमचं VIP डाईस कॉम्बॉक्स आहेत, समोर भरपूर चांगला नेचर व्ह्यू आणि समोर माहुली फॉर्ट आपल्याला पाहायला मिळतो. आणि असं क्लायमेट खऱ्या अर्थाने पाकले गेले तर लास्ट सीझन महाबलेश्वर प्रीमियर लीग कव्हर करायला गेलो होतो, तिथे पाकले गेले तर असाच काही माहोल, संपूर्ण आजूबाजूला झाडेच झाडं आणि अशा क्लायमेटमध्ये कॉमेंट्री करण्याची एक वेगळी मजा. आणि हे फक्त जर तुम्हाला हवं असेल ॲज अ कॉमेंटेटर तर तुम्हाला कासने गावामध्ये यावं लागेल. आणि कासने गावामध्ये ही स्पर्धा सध्या सगळी आमचे भूषणदादा दळवी आणि अमोलदादा दळवी यांची ही संकल्पना आपण पाहत आहात. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2025. खऱ्या अर्थाने आज पाकले गेले तर स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवत आहात. आणि असा दुसऱ्या दिवसामध्ये आणि पाकले गेले तर या परिसराचं क्रिकेट देखील फार डेव्हलप होत चाललंय डे बाय डे. बॅट सिगडा बॉल मध्ये विकेट किपर मिस्टेक करणार नाहीये. चांगली सुरुवात जरूर झाली, पण त्यात नंतर बॅक टू बॅक 2 झटके इथे दिलेत. बॉलर स्वप्नीलला मिळाली ही दुसरी सफलता. धक्का दुसरा दरम्यान इथे लागला. बघा 60 धावा चेस करतात, सुरुवात महत्वाची होती, बट त्या सुरुवातीसोबत एक गोष्ट आणखीन महत्वाची होती, ती म्हणजे सातत्य. कारण पाकले गेले तर तुम्हाला जर 60 धावा 4 ओव्हरमध्ये चेस करायचं तर तुम्हाला कन्सिस्टन्सी, सातत्य, मैदानात मध्ये पाय रोवून उभं राहावं लागेल आणि लढावं लागेल, तेव्हा जाऊन या 60 धावा चेस होऊ शकतात. बट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड जर आपण पाकलं तर 13 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम कांदली. आणि रिमेनिंग 18 बॉलमध्ये अजून देखील बनवायचे आहेत 47 धावांची अजून देखील आवश्यकता. आजचा जो ग्राफ आहे, आजचा जो शेड्यूल आहे, त्याची माहिती मी नक्कीच पोहोचवेन. पहिला सामना आपण पाहतात मीनाक्षी 11 कांडली त्यांचा अगेन्स्ट आई एकविरा स्पोर्ट्स भादाणे. आणि यानंतर जो होणारा सामना आहे वाहुली संघ खेळेल अल्फते पडगा टीम सोबत. आणि त्यानंतर आपल्याला इनॅक्शनमध्ये दिसणारी टीम SG डोहळे त्यांचा अगेन्स्ट विकी स्पोर्ट्स कुकसे. आणि त्यानंतर MS चिंचवली त्यांच्या अगेन्स्ट श्रावण स्पोर्ट्स भोगरी. आणि त्यानंतर जय गणेश वाफाळे A टीम खेळेल अमर स्पोर्ट्स कासने सोबत. मग या परिसरामध्ये रेअरलीच येत असतो, त्या अनुषंगाने फार कमी माहिती या विभागाची आहे. बट तरी सुद्धा आज स्वतःचा बेस्ट देण्याचा प्रयत्न आमचा देखील असेल. सेकंड ओव्हर बॉलर अजय दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतो. पहिलाच बॉल हार्ड लेन बॉल टाकला होता, टॉप एज लागला डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फोल्डर आता बॉल फील्ड करतात. आणि तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 15 वरती. बघा सध्या सगळीला या मॅच मध्ये पर्याय नाही आहेत, पर्याय फक्त एकच आहे बॅटिंग टीमकडे, टीम भादानेकडे, की तुम्हाला मोठे फटके कांदलीकडे, बिकॉज कांदली संघ या सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करतो. कारण याआधी भादाने संघाने बॅटिंग केली होती. आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की बॅटर स्वप्नील अप्रतिम खऱ्या अर्थाने खेळ केला, ज्याने इंडिव्हिज्युअली जर आपण पाहिलं तर रन्स बनवला होता. आणि त्यासोबत राजा ज्याने 25 धावा इंडिव्हिज्युअली बनवला, जसा वाटमध्ये आपण 4 षटकार देखील पाकले. त्यासोबत स्वप्नीलने देखील तितकीच चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये केली, त्याने देखील 20 धावा बनवल्या. या 2 बॅटर्सच्या चांगल्या कार्याच्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये एक मॅच विनिंग टोटल इथे खऱ्या अर्थाने उभा केला पहिल्या सत्रामध्ये टीम एकविरा स्पोर्ट्स भादानेने. आता कांदली संघ थोडा स्ट्रगल करताना आपल्याला दिसतोय, कारण त्यात कंपॅरिझन मध्ये 2 धक्के आतापर्यंत लागलेत. नेक्स्ट बॉल फुल लेन टाकला, समोरच्या दिशेने फटका V शेप मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला. लॉंग आला फील्डर आहेत उपस्थित, बॉल फील्ड करतात आणि मिळेल फक्त एक सिंगल. बघा सिंगल डबलने कार्य साध्य होणार नाहीये,
कारण जर तुम्हाला पर्वत चढायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला तितकी मेहनत करणं देखील आवश्यक आहे. आणि सध्याच्या घडीला पर्वत चढण्याकरिता जर तुम्ही एक एक पाऊल टाकत बसाल आणि वेळ वाया घालवाल तर त्यात नंतर ते कार्य साध्य होणार नाहीये. आणि सध्याच्या घडीला 60 धाव्यांचा जर हा माउंट एव्हरेस्ट चढायचा ना तर त्याप्रमाणे एफर्ट्स देखील टाकावे लागणार आहेत. कारण मी नेहमी सांगतो की एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरिता पर्याप्त प्रयत्न. पुलचा फटका फिल्डर डीप मध्ये स्क्वेअर लेगला पण बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. या सीझन मध्ये मला असं वाटतं की 2 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आणि लवकरच 3 लाख देखील होतील ही अपेक्षा त्यांच्याकडून आम्ही नेहमीच ठेवू. कारण भरपूर चांगली वाकिनी आहे. रविदादा गुळवे असतील, त्यानंतर आमचे प्रथमेश भाई पाटील असतील, त्यानंतर आमचे मनीष असतील, सातत्याने त्यांची संपूर्ण टीम असो सर्व चांगलं कार्य करतात. स्क्वेअर ड्राईव्ह दरम्यान बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल अखेरीस फील्ड केला जातो आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. त्यानंतर आज ऑफिशियल मेन ऑपरेटर म्हणून आज आमच्या समवेत मेन ऑफिशियल ऑपरेटर आहेत. वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ बॉल टाकला होता. लाईन दरम्यान इथे चांगली आहे. डॉट बॉल इथे येतो आणि या स्पर्धेमध्ये MR अंपायर्स पॅनल आमचे महादेवजी ठाकरे सर आणि आज पाकले गेले तर मारुती क्रिएशन MR पॅनल पार्वती आणि सफलता दरम्यान इथे मिळेल. धक्का दरम्यान इथे लागला. धक्का लागला तिसरा आणि बॅटर बाद झालेत ऋतिक. बघा ज्या चर्चा आपण करत होतो पाकले गेले तर नुकतेच ठाकरे सर वडोदराला गेले होते आणि पाकले गेले तर अंपायरिंग या क्षेत्रामध्ये देखील फार मोठं नाव त्यांनी कमावलेलं आहे. आणि त्यानंतर जी अंपायरिंगची आणखीन एक जोडी आपल्याला ग्राउंडमध्ये पाहायला मिळत आहे स्वप्नील सर आणि त्यासोबत ठाकरे सरांचे सुपुत्र राज ठाकरे सर आपल्याला पाहायला मिळतात. बघा पाहिलं गेलं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये नाव कमावणं ही सोपी गोष्ट नाहीये. बघा 3 धक्के लागलेत. धावफलका आहे 22 धावा धावफलकावरती धक्के 3 लागलेत आणि खेळ शिल्लक आहे त्या 12 चेंडूंसाठी 12 मध्ये आवश्यकता आहे 38 धाव्यांची आणखीन आवश्यकता. 38 धावा अजून देखील बनवायच्या त्या 12 चेंडूंवरती. आता अंतिम 12 चेंडू कोणाचे 12 वाजवतील आणि कोणाला हसवतील कारण 19 रन बरोबर बनवायच्यात अंतिम 2 षटकांमध्ये. पण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्याही व्यक्तीने या ट्रॉफीज चॉईस केल्या असतील त्याचं कौतुक करावं. कारण पहिल्या क्षणीच कोणी प्रेमात पडेल अशा या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या चॉईस कोणी केल्या निलेश हलके त्यांचं कौतुक करावं लागेल. 12 मध्ये 22 बघा मला असं वाटतं की 3 ते 4 वेळेला मी सांगितलं की 2 ओव्हरमध्ये 22 आणि 12 मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. कारण बघा या गोष्टींकडे ॲज अ टीम तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आणि या गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्या लक्षात तेव्हा राहतात जेव्हा आपण मॅच मध्ये पूर्णपणे फोकस करतो. कारण होतं खेळ आहे. 12 मध्ये 38 बनवायच्यात. थर्ड ओव्हर बॉलर तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये. भूषण बॉलिंग मार्क वरती येतो. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर सध्या सगळीला फाईन लेग इनफिल्ड मध्ये शॉर्ट थर्डला आहे एक फिल्डर पॉइंट आणि एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला. पहिलाच बॉल ऑन साइडला रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला थेट पाठवला प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट बॉल गेला डीप इन विकेट सीमा पार षटकार. चालला फाईन लेगला बॉल फील्ड होतोय
डायरेक्ट हिट कदाचित आला असताना तर तसंच धावत डगआउटच्या दिशेने जावं लागलं असतं, पण तसं काही झालं नाही. मिळेल एक सिंगल, म्हणजे आता 10 मध्ये 31 धावांची आवश्यकता. 10 मध्ये 31 मी स्टील म्हणेन की अजून देखील सामना पूर्णपणे जिवंत आहे. इथनं देखील या मॅच मध्ये कमबॅक केलं जाऊ शकतंय, कारण 10 मध्ये 31 आपण आजच्या डेटला ज्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेट पुढे गेलं, 10 मध्ये 31 धावा देखील आपण भरपूरदा बनताना पाहतो आणि इथे देखील ते होऊ शकतं. पण त्यासाठी या दोन्ही बॅटर्सला त्यांना त्यांचा बेस्ट द्यावा लागेल. 10-31 समीकरण येत्या 4 चेंडूंमध्ये ही गोष्ट माइंडमध्ये ठेवावी लागेल की किमान 2 चेंडू तरी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे. 10 मध्ये 31 नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, स्लॉट मध्ये आहे आणि थेट पाठवलाय बाजूवाल्या प्लॉट मध्ये. पॉवरफुल स्ट्रोक निर्णायक क्षणावरती आणखीन एक दमदार फटका येत्या क्षणी प्रहार केला समीरने. षटकार. धावांची चेंडू शिल्लक आहे ती येणारे 9 मध्ये 25. मी उल्लेख केला होता की अंतिम 12 चेंडू कोणाचे 12 वाजवतील आणि कोणाला हसवतील, पण पहिल्या 3 चेंडूंनी तर 12 वाजवले बॉलरचे, कारण 2 चेंडू गेलेत बाउंड्री लाईनचा बाहेर. एकंदरीत जो सामना असं वाटत होतं की टीम अर्थातच फिल्डिंग करणारी साईड भादाने टीमच्या बाजूला हा सामना झुकला असं वाटलं होतं, बट गेल्या 3 चेंडूंवरती ज्या गोष्टी इथे घडलेल्या आहेत ना, त्यात नंतर आता असं वाटतं की पलटवार झाला, कमबॅक झालाय टीम कांडलीचा. नेक्स्ट बॉल आणखीन एक फटका समोरच्या दिशेने, लॉंग ऑफला फिल्डर कॅच ड्रॉप. अशा परिस्थितीमध्ये कॅच ड्रॉप करणं म्हणजे स्वतःच्या टीमला मायनस मध्ये टाकण्याबरोबर, कारण ही कॅच जर पकडली असती तर मला असं वाटतं की ही रन देखील वाचली असती, विकेट देखील मिळाली असती, एक न्यू बॅटर खेळपट्टीवरती देखील असता, भरपूर साऱ्या गोष्टी चेंज होऊ शकल्या असत्या, पण तसं काही आता होणार नाहीये. आता 8 मध्ये आवश्यकता आहे 24 धावांची. आठ मध्ये 24. नेक्स्ट बॉल आता स्लो बबन बोट फिरवली आणि दिशा खराब, अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. थोडं सस्पेन्स खऱ्या अर्थाने आमच्या अंपायर्सने देखील ठेवलं होतं, असं वाटलं की डॉट बॉल आहे की काय, बट अखेरीस निर्णय आला की इट्स वाईट बॉल. म्हणजे आता 8 मध्ये आवश्यकता आहे 23 धावांची. बघा ही लढत आतापर्यंत भरपूर चांगली लढली खऱ्या अर्थाने. बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो मीनाक्षी 11 कांदली संघ, पण अजून या लढतीमध्ये जिंकण्यासाठी येत्या 8 मध्ये 23 बनवायच्यात. नेक्स्ट बॉल आता प्रहार तर केला, बट बॉल हवेमध्ये आहे. वाईडिश लॉंगला फिल्डर जज करतात, कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल. म्हणजे आता इथे 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. धक्का दरम्यान इथे लागला आणि आता 7 मध्ये आवश्यकता आहे 23 धावांची. बघा जो उल्लेख मी केला होता त्याप्रमाणे जर विचार केला तर हे षटक आतापर्यंत या ओव्हरमध्ये रन्स किती आला ते पाहावं लागले. आतापर्यंत मला असं वाटतं 15 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि अजून देखील 1 चेंडू आहे. शेवटचा चेंडू फार महत्वाचा असेल, कारण या अंतिम चेंडूवरती देखील बाउंड्री हवी आहे बॅटिंग टीमला, कारण बाउंड्री जर येईल तर लास्ट ओव्हरमध्ये हे इक्वेशन थोडं सोपं होऊ शकतं. सोपं देखील नाही म्हणू शकत, कारण बघा 23 धावा शिल्लक आहेत. षटकार जरी आला तरी लास्ट ओव्हरमध्ये 17 उरतील, चौकार आला तर 19 उरतील, बट तेही नाही आलं तर समीकरण फार अवघड होऊन जाईल बॅटिंग टीमसाठी. 7 मध्ये 23 धावांची आवश्यकता. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की मॅच जिंकाल तर पुढे जाल, हरलात तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. त्या अनुषंगाने जिंकणं फार महत्वाचं. 7-23 ओव्हर द विकेट. हा बॉल प्रमाणित आहे, सोडून दिला आणि पिचिंग विकेटचा बाहेर. त्या अनुषंगाने अंपायर्सने देखील सांगितलं की इट्स नो बॉल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट.
मिस्टेक घडली. कारण या परिस्थितीमध्ये जर पाकलं गेलं तर हा नो बॉलचा इशारा आणि त्यामध्ये जर आपण पाकलं तर नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. गौरव दादांकडून एक पारितोषिक आहे की राहुल चंदे यांनी जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिले जाईल. आणि त्याचप्रमाणे शुभम चंदे, पवन कथोरे वाफाळ यांच्या माध्यमातून देखील हे पारितोषिक आहे की सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली बॅटर समीरने तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. काहीशा चर्चा आता सुरू आहेत बट विनंती असेल की आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. तसेच अमर भोईर यांच्या माध्यमातून देखील राहुल चंदेसाठी हे पारितोषिक आहे की सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देखील दिले जाईल.
आता 22 धावांची आवश्यकता. आता स्पर्धेचा जर आपण पाहिला तर आजचा हा दुसरा दिवस आहे आणि जर आपण ही स्पर्धा पाहिली तर तब्बल 4 दिवसीय हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवत आहात. बघा आता भादाने संघ प्लीज जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग बरीच सेट करा. चला विनंती असेल कारण अगोदरच फार उशीर आता झालेला आहे या मॅच मध्ये. आता तुम्हाला रिक्वेस्ट असेल की प्लीज तुम्ही फिल्डिंग बरीच सेट करा. आयोजकांकडून आम्हाला सूचना येतात, अदरवाईज पॅनल्टी देखील दिली जाऊ शकते. सो विनंती असेल की बरीच फिल्डिंग सेट करा. 6 मध्ये आता बनवायच्यात 22 धावा. भादाने संघ मित्रांनो बघा, एखादी स्पर्धा जेव्हा आपण खेळतो ना तेव्हा त्या स्पर्धेमध्ये जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करणं देखील ॲज अ टीम आपलं कर्तव्य असतं. सो विनंती असेल की बरीच फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. 6 चेंडू शिल्लक 6 मध्ये करायच्या आहेत. 22 धावा. 6-22 समीकरण अजून देखील हा सामना पूर्णपणे संपलेला नाहीये मी असंच म्हणेन, कारण या सीझन मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी या आधी आम्ही पाहिलेल्या आहेत. कारण नुकतीच U25 बिग बॅश धमाका कंप्लीट झाला. तिथे आयुबच्या अगेन्स्ट सलगचे 5 चेंडू 5 षटकार येताना आम्ही पाहिले. आणि याच क्रिकेटने आपल्याला नेहमीच सांगितलंय, हे शिकवलंय की जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही ना तोपर्यंत तुमचे प्रयत्न तुम्ही कधी थांबवू नका. आणि स्टील मी म्हणेन की अजून देखील बॅटिंग टीमसाठी, टीम कांदलीसाठी हा सामना अजून देखील पूर्णपणे संपलेला नाहीये. कारण पॉझिटिव्ह वे मध्ये जर विचार केला तर 22 देखील बनवल्या जाऊ शकतात. आणि कालच्या दिवसामध्ये प्रिन्स ऑफ भिवंडी क्रिकेट विवेक शेलार कालच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना दिसले आणि त्याने हा कारनामा इथे करून दाखवला होता. आणि तो कारनामा पुन्हा एकदा होऊ शकतोय का हा प्रश्न आता उभा आहे. येथे 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर बॉलर तयार होतो अंतिम षटकामध्ये. देवराज आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर समीर. समीरचा बॅटमध्ये याआधी आपण एक षटकार पाहिला, पण आणखीन इथे 3 ते 4 मोठे फटके हवेत. 6-22 समीकरण. लास्ट ओव्हर राऊंड विकेट. पहिलाच बॉल. आता मिस्टेक घडली की काय, मिस्टेक घडली की काय हा प्रश्न. नो बॉलचा इशारा इथे आला. ओव्हर दी वेस्ट भीम नो बॉल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. 6 मध्ये आता 21. बट समीर स्वतःवरती निराश असतील कारण ज्या हाईट वरती हा बॉल होता मोठा फटका येऊ शकला असता, बट बाटाने बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाही झालं. अतिरिक्त 1 रन मिळेल म्हणजे आता 6 मध्ये 21 धावांची आवश्यकता. 6-21 समीकरण. मी म्हणेन की पहिले 3 चेंडूच आपल्याला सांगून देतील की मे बी अ लास्ट बॉल थ्रिलर की या मॅच मध्ये भादाने संघ बाजी मारताना दिसेल. फ्रीटचा बॉल. 6 मध्ये 21 फुल लेंथ आहे. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल इथे येतोय आणि एक डॉट बॉल इथे टोचतोय टीम कांदलीला. बिकॉज या मॅच मध्ये ना आता 5 मध्ये 21 करायचे आहेत आणि जो उल्लेख मी केला की 3 ते 4 मोठे फटके म्हणजे किमान 3 ते 4 चेंडूंना बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायचंय, तेव्हा जाऊन हे समीकरण इथे चेज होऊ शकतं. अदरवाईज हा सामना जिंकणं कांदली संघासाठी देखील फार अवघड. 5-21 नेक्स्ट बॉल. आता वाईड ऑफ स्टंप हा बॉल टाकलाय. लाईन चांगली. डॉट बॉल इथे येतोय. एक डॉट बॉल ना खऱ्या अर्थाने आता असं वाटतं की भादाने संघाचा विजय सुनिश्चित करतोय की काय. कारण आता 4 मध्ये 21 करायचे आहेत. गेले 2 चेंडू अंडर प्रेशर सटीक लाईन आणि लेंथ वरती टाकले देवराजने. पहिला बीमर नो बॉल टाकला, रिमेंबर करून देतो, बट त्यात नंतर कमबॅक चांगला. 4 मध्ये 21 आवश्यकता असताना आणखीन एक डॉट बॉल. आणि आता मला असं वाटतं की या मॅच मध्ये आता फक्त एकच प्रश्न बाकी आहे की टीम भादाने किती रन्सने हा सामना इथे जिंकेल. बट निराश असेल टीम कांदली कारण एकंदरीत ही लढत चांगली झाली होती. आठवण करून देतोय की 9 मध्ये 25 धावा हव्या होत्या आणि तिथनं हा सामना 3 मध्ये 21 पर्यंत आलाय. म्हणजे गेल्या 6 मध्ये फक्त 4. बॉलर बॅक स्ट्रोक होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळाला आपल्याला बॉलरचा. एक सिंगल इथे मिळेल, बट ऑल ओव्हर भरपूर चांगला खेळ आपण एकविरा स्पोर्ट्स भादाने टीमचा पाहिला. कारण प्रथमतः बॅटिंग चांगली राखली, ज्यामध्ये आपण राजा चांगला खेळ पाहिला, ज्याच्या बॅटमध्ये 4 षटकार आले. इंडिव्हिज्युअली त्याने 25 बनवला. त्यानंतर स्वप्नील त्याने इंडिव्हिज्युअली 20 बनवला. आणि त्यानंतर बॉलिंग करत असताना मी म्हणेन की लास्ट ओव्हर देवराज असतील, त्यानंतर सेकंड ओव्हर अजय असतील, इम्प्रेसिव्ह बॉलिंग या बॉलर्सने या मॅचमध्ये केली. आणि त्या जोरावरती भादाने संघ आपल्याला विजयाच्या दिशेने जाताना दिसतोय. आता ही मिस्टेक घडली.
एकंदरीत बॅटर बीट, त्यानंतर विकेट किपर देखील बीट आणि 22 या मिळतील 4 धावा आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या मॅच मध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एक मध्ये 16. पण याआधी मी सांगितलं की या मॅच मध्ये फक्त आता एकच प्रश्न उरलाय की एकविरा स्पोर्ट्स बादाने संघ किती रन्सने हा सामना जिंकेल. शेवटचा बॉल या मॅच मधला. शेवटचा बॉल येतोय डॉट आणि अशा प्रकारे अवघ्या 15 रन्सने ही बाजी इथे मारलेली आहे टीम एकविरा स्पोर्ट्स बादाने. वेल प्लेड टीम बादाने अँड हार्ड लक टीम कांदली. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊयात बल. बघा 2 दावेदार होते कारण 4 षटकार खऱ्या अर्थाने राजा साहेब 8 मधनं देखील आले होते ज्याने 25 इंडिव्हिज्युअली बनवला. पण खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये ज्या खेळाडूंनी ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवला, विथ बॅट बनवला 20, बॉलिंग करत असताना काढले 2 विकेट, तोच स्वप्नील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. स्वप्नील आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. किक क्राउन अँड कंपनी, परेशजी गोराडकर टिंबिवली यांच्या माध्यमातून पेस्ट्री, त्याचप्रमाणे संजय बोट